हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? ॲक्च्युली झालं असं की इथे 2 वेळेस चिमणी वगैरे येऊन गेलेली आहे. तिला लागली होती तहान. तर झालं असं की तिला प्यायचं पाणी, पण आता पाणी ठेवू कसं? कारण की मी जेव्हा पण तिला पाणी ठेवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस ती उडून जाते. कारण की एक बघा, हे बघा, इथे झाडावरती मस्त चिमण्या असतात, त्यांना पाणी वगैरे प्यायचं असतं. तर पाणी प्यायचं असं तर मी त्यांना ठेवत असते इथे. ॲक्च्युली ते पाणीच नाही तर, कारण की आम्ही ते भांडे वगैरे ठेवत असतो, घासलेले भांडे वगैरे असतात इथे ठेवलेले. तर जेव्हा पण आम्ही समजा काही घ्यायला येत असतो वगैरे तर ते लगेच उडून जातात, थांबत नाही, काही नाही. आता ॲक्च्युली त्यांचा येण्याचा टाईम आम्हाला माहीत नसतं की ते पाणीच प्यायला आलेत का इथं काही खायला आलेत. कारण की बघा, इथं खायचं पण आहे, आम्ही त्यांना इथं थोडंफार काही खायला वगैरे आत्ताच खाऊन गेल्या, त्या खायला पण टाकत असतो त्या झाडामध्ये. ते खातात वगैरे आणि निघून जातात. आणि आता ॲक्च्युली हा आहे टप. ह्या टपा वगैरे बांधणार आहे आणि खाली टप असं लटकवणार आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे. म्हणजे त्यांना काही डिस्टर्ब वगैरे नको पाणी पिताना, तहान वगैरे लागलेली असते त्यांना. त्यामुळे मी त्यांना अशी टप वगैरे बांधून बघते. ह्या साईडला मी तुम्हाला दाखवते, ही साईड, ह्या साईडला मी त्यांना असं लटकून वगैरे ठेवणार आहे. पाणी वगैरे ही साईडला ठेवून देते. इथे हे जो कॉर्नर दिसतो, आमच्याकडे पण जागा वगैरे नाही बघा, पूर्ण पॅक वगैरे आहे. आणि सांगायचं म्हणजे असं आता मी पलीकडे पण ठेवू शकते कुठे पण. हे बघा, इथे जागा वगैरे कुठेच नाही आहे. मी गेलो होते एक वेळेस इथे खाली कचरा वगैरे साफ करण्यासाठी, थोडंसं घाण वाटतं. तर आमच्याकडे मनी माऊ म्हणजे मांजर वगैरे खूप असतात, जास्त पिल्ले वगैरे झालेले आता ते 2-3 दिवस झाले त्यांना. तर ते इथे येत असतात. म्हणजे हे बघा, हे मी काय झालं, आता जाता येत नाही, मी पडले त्या दिवशी, इथून घसरले आणि पडले मी. कारण की हे पूर्ण हे बघा, हे तुटलेलं वगैरे आहे. ही साईड दिसत असेल तुम्हाला, तर तिथे हे सगळं तुटलेलं आहे. त्यामुळे इथे चढू नाही शकत मी. पण मग त्यांना मी थोडंसं काय केलेलं, मांजरींना सुद्धा, माझ्या नाही येत त्या, पण ठीक आहे, आता ते लहान पिल्ले असल्यामुळे मी डब्याला असं बांधलेलं आहे. डबा थोडा घाण झालेला आहे, कारण की काही घाण वगैरे पडली असेल. पण या डब्याला धुते मी आणि त्यांच्यामध्ये थोडंसं असं दूध वगैरे टाकते डब्यामध्ये, आणि तो असा हळूहळू ठेवून खाली कॉर्नरला ठेवून देत असते डबा, की ते करून ते पिल्ले वगैरे दूध वगैरे पितात त्याच्यामध्ये. म्हणजे मला पण जागा नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्यांना म्हणजे पाणी वगैरे ठेवत असते. तर प्लीज तुम्हीसुद्धा पाणी वगैरे ठेवा थोडंसं त्यांना.